सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ ही खूप जास्त मोलाची असते. जिथे आपले सगळे माघार घेतात तिथे फक्त आणि फक्त आपले स्वामीच खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहतात. स्वामीचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच मनुष्य एकटा पडत नाही. आणि त्यासाठी मात्र स्वामींवर दृढ निष्ठा ही आपली असायलाच हवी. बघा, आपल्याला स्वामींची या जन्मी सेवा करायला मिळते ही आपल्यासाठी एक फार मोठी गोष्ट आहे. खूप फार मोठं भाग्य या सेवेसाठी लागतं. म्हणून स्वामींची सेवा करण्याची संधी कधीही गमावू नका. कारण एकदा गेलेला क्षण परत कधीच येत नाही. त्यांच्याप्रमाणेच स्वामी सेवेची संधी गमावली तर ती संधी परत आपल्याला कधी मिळेल हे सांगता येत नाही. आनंदात उत्साहात राहा, सेवा करा, जीवन मात्र सुखी करा. स्वामींनी जर आपल्याला निवडलं आहे तर आपल्यासाठी ते योग्यच असेल. बघा, एवढ्या मोठ्या मनुष्याच्या आयुष्यात किंवा एवढ्या मोठ्या जगाच्या लोकसंख्येमध्ये आपणच सेवेकरी आहात आणि खूप मोजके सेवेकरी मात्र स्वामींचे आहेत म्हटल्यावर आपल्यासाठी ते किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर इथे सुद्धा सकाळी सकाळी छान असं माझं आवरून झालं आणि ब्रेकफास्ट बनवायचा होता. आवडना सुद्धा जायचं होतं, मात्र टिफिन सुद्धा बनवायचा आणि अचानक ठरलं का ब्रेकफास्टमध्ये आता नखमन ढोकळा बनवायचा. कारण रात्रीची खिचडी होती तर त्यांना म्हटलं ती थोडीशी गरम करून देते, खाऊन घ्या. पण माझ्याही लक्षात आलं का मागच्या मंथमध्ये हे काही खमण ढोकळ्याचं पॅकेट आणलेलं होतं ते सुद्धा घरामध्ये होतं. आणि जेव्हा आता व्यवस्थित असा ग्रोसरी मी व्यवस्थित रचलेली होती, डब्यामध्ये पॅक केली, त्या दिवशी कळालं का हे आपल्याकडे एक्स्ट्राचं पॅकेट आहे. म्हटलं चला, आणि काही जास्त सुद्धा वेळ लागत नाही. जोपर्यंत म्हटलं माझी इथे भाजी पोळ्यांची तयारी होते आहे, टिफिन तयार होत आहे, तोपर्यंत आहूनसाठी इथे लगेच खमण ढोकळा बनवायला घेतला. हे पूर्ण पॅकेट असं पूर्ण पावडर काढून घ्यायची, त्याच्यामध्ये 1 किंवा 2 चम्मच तेल टाकायचं छोटेवाले, हवं तेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी टाकायचं ना, एकाच साईडने म्हणजे बॅटर ज्याप्रमाणे आपण फिरवतो ना अगदी एकाच साईडने फिरवायचं. फक्त 5 मिनिटं त्याला झाकून ठेवायचं. 5 मिनिट झाल्याच्या नंतर इतकं छान असं ते फुलून वरती येतं ना, त्याच्यामध्ये तुम्हाला इनो, सोडा किंवा अजून घरातील इन्ग्रेडियंट्स काहीच टाकायची गरज पडत नाही आणि अगदी छान होतं. पुन्हा याच्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं होतं, मला थोडं अजून जास्त घट्ट वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आणि पुन्हा छान पद्धतीने फिरवून घेतलं. बघा, इतकं सुंदर असं तयार झाला होता ना ढोकळा, जो की मी लास्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि घाई असल्यामुळे एक न बनवता आता लगेचच मी 2-3 ग्लास जे काही पाणी होतं ना ते उकळवून घेतलेलं होतं. कारण पाणी साईडला उकळलं का लगेच खमण ढोकळा ठेवून द्यायचा, म्हणजे लगेच आपलं खमंग हे लगेच 20 मिनिटामध्ये छान असं तयार होतं. 5 मिनिटामध्ये बॅटर बघा इतकं छान मऊसूत आणि फुललं सुद्धा होतं. एकाच प्लेटमध्ये टाकून घेतलं जेणेकरून छान असा स्पॉन्जी सुद्धा होतो आणि जाडसर सुद्धा ढोकळा आपला तयार होतो. म्हटल्यावर लगेचच आता जे पाणी उकळलं होतं ना त्याच्यामध्ये ठेवून दिलेला होता. म्हटलं आता या गॅसवर जर आपण याच गॅसवर होऊ दिला तर बाकीचे सुद्धा कामं अडचणी येतील किंवा थांबून जातात, मग बाकीच्या कामांना सुद्धा ब्रेक लागतो. म्हटल्यावर लगेचच मी साईडच्या गॅसवर म्हणजे काय होतं ते ठेवून दिलं 20 मिनिटांसाठी. थोडासा गॅस मोठा करून दिला. नंतर लगेच इथे भाजी बनवायला घेतली. भाजी बनवायची होती मला, कारण मी रात्रीच मूग भिजत घातलेले होते आणि छान असे त्यांना मोड सुद्धा आणलेले होते. जोपर्यंत ढोकळ्यासाठी पाणी गरम होत होतं तोपर्यंत माझे मूग सुद्धा छान असे इथे उकडवून झालेले होते किंवा 1-2 उकडी त्यांना आणून घेतली. लगेच आता इथे छोटासा कांदा कट केला, लसूण सुद्धा छान असा बारीक ठेचून घेतला, म्हणजे तोंडामध्ये खाण्यामध्ये सुद्धा येत नाही, कळत सुद्धा नाही का आपण लसूण टाकलेला आहे. म्हटल्यावर जिरं, मोहरी, लसूण, कांदा छान अशी फोडणी देऊन दिली. जे काही गरम मसाले असतात, हिंग, मिरची पावडर, नंतर थोडंसं मीठ, किचन किंग गरम मसाला, हे सर्व काही छान असं टाकून घेतलं. तोपर्यंत जे काही असे मोड आलेले मूग होते त्यांना सुद्धा छान असं शिजवून घेतलेलं होतं, तेच त्याच्यामध्ये ॲड केलं. पाणी जास्त मला टाकायचं नव्हतं, म्हटल्यावर खूप जास्त पाणी शिजण्यासाठी होतं, थोडंसं पाणी काढून घेतलं आणि पुन्हा जे काही पाणी होतं ते थोडंसं त्याच्यामध्ये ॲड केलं. कारण लवकर करायचंय म्हटलं, जास्त पाणी टाकलं तर भाजी शिजण्यासाठी सुद्धा बराच वेळ घेईल. नंतर छान अशी हिरवीगार कोथिंबीर कट करून घेतलेली होती, ती सुद्धा गार्निश केली आणि 2-3 मिनिटांसाठी लगेचच झाकण ठेवलं. ऑलरेडी सगळं काही छान शिजलेलं होतं म्हटल्यावर एकच छोटीशी उकळी येऊ दिली. ते करून झालं, लगेच साईडला कढई वगैरे उचलून घेतली आणि पुन्हा छान अशी चपात्यांची कणिक आधीच मळून घेतलेली होती. म्हटल्यावर छान मऊसूत ती सुद्धा झालेली होती. अजिबात पोळ्यांना तेल लावायची गरज पडली नाही. एवढी कणिक आज 10 मिनिटापेक्षा जास्त रेस्ट झालेली होती. म्हटल्यावर छान अशा गरमागरम फुगीर अशा चपात्या बनवून घेतल्या. साईड बाय साईड चपात्या सुद्धा थंड होणार होत्या, तोपर्यंत म्हटलं आवडणार सुद्धा छान असं खमण वगैरे आता ब्रेकफास्टमध्ये देऊया. आणि बघा,
चपात्या इतक्या छान झाल्या होत्या ना आणि अगदी मऊसूत झालेल्या होत्या. आणि इतकं ॲट अ टाईम करायचं म्हटलं, ब्रेकफास्ट किंवा टिफिन वगैरे तयार करायचा, आपला चहा वगैरे होत असतो सकाळी आणि हे सौकड्या भांड्यांचा इतका मोठा पसारा झाला होता ना किचनमध्ये आणि खूप सारे भांडे सुद्धा होणार होते. पण म्हटलं चला हो गेल्याच्यानंतर मग आपण आणि आपली कामे दिवसभर मात्र सुरूच असतात. पण एकदा का माणसं घरातून गेली आणि छान असा ब्रेकफास्ट पोट भरून दिला किंवा टिफिन वगैरे दिला, तर बायकांना कसं असतं ना, आपण त्यांच्यासाठीच एवढी सगळी मेहनत करतो आणि ते सुद्धा आपल्यासाठीच दिवसभर जॉबला जातात आणि मेहनत करतात. आणि खूप सारं खमण सुद्धा याच्यामध्ये राहणार होतं एक्स्ट्राचं, कारण मी सुद्धा एकच प्लेट खाल्लेली होती म्हटल्यावर आणि मी सुद्धा जास्त खात नाही, 1-2 पीसेसच खाल्ले आणि एक्स्ट्राचं सुद्धा बऱ्यापैकी राहणार होतं. म्हणून म्हटलं चला तुम्ही सुद्धा एक्स्ट्राचं जे राहतंय ना ते सोबत घेऊन जा, जेणेकरून बाकीचे जे काही फ्रेंड्स वगैरे असतात त्यांना सुद्धा खाता येते. कारण बरेचसे लोक रूममेट्स वगैरे असतात ते रूमवर राहतात, म्हणून त्यांना सुद्धा अशा गोष्टी मिळत नाही घरगुती. किंवा जे घरून येतात ते सुद्धा कधी कधी धावपळीमध्ये निघून येतात, ब्रेकफास्ट होतो किंवा नाही होत म्हटल्यावर, म्हटलं त्यांना सुद्धा मिळत नाही म्हटल्यावर एक्स्ट्राचं जे काही खमण होतं ते सुद्धा आता टिफिनमध्ये देणार होते. ह्या खमणमध्ये फक्त तेल टाकायची गरज पडते, मीठ वगैरे काहीच नाही आणि 20 मिनिटात खमण होतं. अशा वेळेस झटपट असं खमण तुम्ही केव्हाही इन्स्टंटमध्ये बनवू शकता. अशा पद्धतीने जर तडका दिला तर खूप छान होतो. त्याच्यामध्ये साखर, थोडासा हिंग, 2 मिरच्या, जिरं, मोहरी आणि नंतर छान असा कोथिंबीर गार्निश केला. थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आणि छान लागतं असं खमण. नंतर छान असा कोथिंबीर गार्निश केला आणि आहोंना लगेचच प्लेटमध्ये खमण काढून दिलं, कारण त्यांना सुद्धा लेट होत होतं आणि मी सुद्धा 1-2 खाऊन बघितलं तर अगदी टेस्टी असं खमण आमचं इथे तयार झालेलं होतं. सो तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकतात. हेल्दी असतात अशा गोष्टी आणि कधीतरी चालतं सुद्धा. किंवा दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी सुद्धा आपण बनवू शकतो. आता उन्हाळा लागला म्हटल्यावर दुपारी तर प्रत्येकालाच का होईना पण भूक लागते किंवा चमचमीत असे पदार्थ खाण्याची इच्छा सुद्धा होते. म्हणून हे पॅकेट तुम्ही तुमच्या ग्रोसरी शॉपिंगमध्ये नक्कीच ॲड करू शकता. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला किंवा तुम्हाला माझा झटपट असा स्वयंपाक आणि इन्स्टंट होणारं एक खमण ढोकळा कसा वाटला? आता बऱ्याच म्हणजे आम्ही 2 महिन्याच्या गॅपमध्ये आता खमण बनवलं होतं. म्हटल्यावर खूप दिवसांनी खमण झालेलं होतं तयार. तर तुम्हाला खमण ढोकळा कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. आणि बघा इतकं छान टेस्टी आणि स्पॉन्जी असं खमण तयार झालेलं होतं आणि लगेचच मी आहोंना सुद्धा छान असं प्लेटमध्ये खमण देऊन दिलं आणि जे काही बाकीचं उरलं होतं ना ते सुद्धा आता टिफिनमध्ये पॅक करून दिलं. छान अशी भाजी सुद्धा काढून घेतली, ती सुद्धा थंडगार झालेली. नंतर पोळ्या आणि खमण. सो आहोंचा सुद्धा असा छान असा टिफिन तयार केला. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. जे काही माझं सिंपल रुटीन आहे सध्याचं, कारण तब्येत बरी नाहीये म्हटल्यावर जास्ती कामे होत नाही आहेत, तर स्वयंपाक एवढंच होत आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.